अमरावती रेलवे स्टेशन को स्थलांतरित करने के प्रस्ताव पर लोकसभा में आज जोरदार हंगामा हुआ। अमरावती के कांग्रेस सांसद बलवंत वानखेड़े ने इस प्रस्ताव का कड़ा विरोध करते हुए इसे भू माफियों की साजिश करार दिया। उन्होंने स्टेशन के ऐतिहासिक महत्व पर जोर देते हुए पूरे मामले की उच्च स्तरीय जांच, उड़ान पुल की तत्काल मरम्मत और स्टेशन विकास सहित नए ट्रेनों की जल्द मंजूरी की मांग की। धन्यवाद अध्यक्ष महोदय। माझ्या अमरावती शहरातील जो रेल्वे उड्डाणपुलाचा विषय आहे तो अतिशय चिंतेचा विषय झालेला आहे। त्याची जनमानसात खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे। अध्यक्ष महोदय, तो ब्रिटिशकालीन पूल होता आणि जीर्ण झाला। त्याचा स्ट्रक्चर ऑडिट होऊन तो पाडण्याच्या संदर्भात निर्देश दिले गेले, परंतु तो पूल पाडण्याच्या ऐवजी कुठल्या तरी शक्तीने ते रेल्वे स्टेशनच तिथलं रेल्वे स्टेशनच हलवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। यामध्ये कुठलीतरी सुप्त अशी शक्ती आहे की जे भूमाफिया असेल किंवा अन्य असेल। कारण पूल पाडून नवीन बांधण्याचा विषय होता, म्हणजे तो राहून जखम पायाला आणि पट्टी डोक्याला अशा पद्धतीचा प्रकार चालू आहे। अध्यक्ष महोदय, या संदर्भात माननीय गडकरी साहेब, माननीय वैष्णवजी साहेब यांना मी प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली। त्यांनी तो गडकरी साहेबांनी तो पूल सेतू बंधनमध्ये प्रस्तावित करा, राज्य सरकारकडून आणा अशा पद्धतीने सूचना दिल्यानंतरही या पद्धतीने आज कुठेतरी तो पूल कुठेतरी ते रेल्वे स्टेशनच हलवण्याचा प्रयत्न चालू आहे। मी अध्यक्ष महोदय आपल्या निमित्ताने आपल्या माध्यमातून सुद्धा सरकारला विनंती करेन की हा पूल नवीन लवकरात लवकर बांधण्यात यावा, कारण वाहतुकीसाठी खूप मोठी अडचण होत आहे। तसेच ते रेल्वे स्टेशन कुठल्याही परिस्थितीत हलू नये, कारण त्यासाठी फार मोठं जन आंदोलन होईल। आम्ही सुद्धा तो पूल हटू, ते रेल्वे स्टेशन हटू देणार नाही, हे या निमित्ताने मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो। तरी सरकारने याकडे विशेष लक्ष देऊन तो पूल लवकरात लवकर नवीन बांधून लोकांच्या सेवेत रुजू करावा ही आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो।